इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास. छोटे आजार घरगुती उपचार. आजारपण. आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळेच्या वेळी भूक लागते. आपण रात्री व्यवस्थित झोपतो. पचनाची तक्रार नसते. मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटते. छोटी छोटी कामे तरी थकवा वाटत नाही, पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडू शकतो. सकूचा घसा दुखत होता. त्यात तिने थंडगार आईस्क्रीम खाल्ले. दुसऱ्या दिवशी तिला घास गिळताना त्रास होऊ लागला. आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सकूचा घसा पुन्हा खडखडीत बरा झाला. सकूचा हा आजार छोटा होता, लवकर बरा झाला. त्यानंतर 15 दिवसांनी सकूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. डोळे पिवळसर दिसत होते. तिला अन्न अगदी नकोसे झाले. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की ताईला कावीळ झालेली आहे. डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमी खाण्याचे पथ्य सांगितले. ताईचा हा आजार झटकन बरा होणार नव्हता. योग्य की अयोग्य? श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावून आले. ताला म्हणत होती, श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाचे विषार उतरला. अडणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात मिळते ते श्रीपतीला द्यायला हवे. ताराचे बोलण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत घातले. तातडीने गावातल्या देवलात आणले. गावाच्या मांत्रिकाला बोलावले. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबांच्या पाल्यावर झोपवले. मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. तुम्हाला काय वाटते, सापाचे विष मंत्राने उतरते का? आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले ते चूक आहे की बरोबर? तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात? श्रीपतीला नंतर बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का? साप बिनविषारी होता आणि श्रेय मंत्राकाला मिळाले.